दिवाळी आली आणि त्या निमित्ताने सगळेच आपापल्या गावी जायला निघालेत। मग रेल्वे, बस सगळीकडे गर्दी असणारच, पण त्या गर्दीत काय दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही। अशीच एक दुर्घटना राजस्थानच्या जैसलमेर जवळ घडली। जोधपूरला जाणाऱ्या एका बसला हायवेवरती अचानक आग लागली। त्या बसमध्ये तब्बल 57 प्रवासी होते। काही क्षणातच आगीची तीव्रता वाढली आणि बसमध्ये स्फोट होऊ लागला। या घटनेमुळे 20 जणांचा जळून मृत्यू झाला। 17 जण गंभीरपणे जखमी आहेत आणि 9 जणांची प्रकृती फारच अवघड आहे। त्यांची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि लष्करी जवानही घटनास्थळी पोहोचले। लवकरच शासकीय मदत प्रवाशांना देण्यात आली। मृत व्यक्तींच्या घरच्यांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात आलेत। हळूहळू करून ॲम्ब्युलन्समधून प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं गेलं। जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल, पोलीस आयुक्त ओम प्रकाश आणि फर्स्ट मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर BS जोधा हे सगळे रुग्णालयात उपस्थित होते। या घटनेमुळे राजस्थानच्या राजकारणात विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकाही करण्यात आली। या घटनेमध्ये जे प्रवासी जखमी झालेत किंवा त्यांचा मृत्यू झालाय त्यांची ओळख, डाटा लपवला जातोय। चालकांनी निष्काळजीपणा केलाय आणि या घटनेमुळे यंत्रणेचं अपयश उघड झालंय असा आरोप करत विरोधी पक्ष नेते आक्रमक झालेत।